Hello everyone, welcome to this show. This video is super excited. Everyone wants to get good rank, better rank, the best rank in JEE. And here Yashomati is a ranker. ती अशा स्टेजवर जाऊन पोहोचली आहे की त्या ठिकाणी जाण्याची बहुतेक सर्वांची स्वप्न असतात आणि ते स्वप्न तिने पूर्ण केले आहे. तर ही यशोमती पुरुषोत्तम वैशाली सरनाईक आपल्या अमरावतीचीच. चला लवकरच तिच्यासोबत आपण चर्चा करून तिने हे यश कसे मिळविले ते बघूया. सो हॅलो यशोमती, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वेलकम टू धिस चॅनल. मी तुला पहिला प्रश्न असा विचारू इच्छिते की तू AIR प्राप्त केली आहेस, तर त्याविषयी सविस्तर आम्हाला सांगावस. तर मी माझे 12th झाल्यानंतर JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्ससाठी मी 11th-12th प्रिपेअर करत होती आणि मी ती सक्सेसफुली एक्झाम क्लिअर झाली आहे. माझा JEE मेन्समध्ये ऑल इंडिया रँक 1123 होता आणि JEE ॲडव्हान्समध्ये ऑल इंडिया रँक 1874 होता. ॲक्च्युली JEE म्हटलं की खूप पुस्तकं, जंक ऑफ नॉलेज आणि खूप सारी प्रॅक्टिस. मग तू हे सगळं कसं मॅनेज केलंस? मॅनेजमेंटची जर गोष्ट झाली तर आम्हाला सुरुवातीपासूनच आमच्या मॅथ्सच्या सरांनी, मी नाव पण मेन्शन करते, अंकुश सर, त्यांनी आम्हाला स्टार्टिंगपासूनच एक छान सवय लावली होती की प्रत्येक दिवशीच्या जे आपल्या प्रायोरिटीज असतात त्या आम्ही लिस्ट डाऊन करून ठेवायचो. माझी एक सेपरेट डायरी राहत होती ज्याच्यात मी सेपरेटली मला प्रत्येक दिवसाला काय काय करायचं हे नोट डाऊन करायचं आणि ॲट द एंड ऑफ द डे मी ते चेक करायचे की मी ते प्रॉपरली अकॉर्डिंग टू द प्लॅन केलं नाही. तर माझ्याकडे एक लॉंग टर्म प्लॅन राहायचा आणि छोटे शॉर्ट टर्म्स प्लॅन राहायचे आणि त्यांनी मला ओव्हरऑल एक ओव्हरव्ह्यू आणि ट्रॅक करता यायचं की मी एक्झॅक्टली काय काय करते. तर हे अंकुश सर कुठले आहेत? हे म्हणजे मुळात तर ते अमरावतीचेच आहेत आणि हे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला शिकवतात मॅथमॅटिक्स शिकवायचे. कुठलं? माझं इन्स्टिट्यूट श्री चैतन्य पुण्याचं. अच्छा, पुण्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तू आपला JEEचा स्टडी कंप्लीट केला आणि हे यश मिळवलंस. आणि अमरावतीत असताना तू कसं प्रिपेअर केलं? अमरावतीत असताना मी माझं 4th to 10th मी टोमोई स्कूलमध्ये होते आणि तेव्हा स्कूलमध्ये असताना माझं फोकस फक्त स्कूलचं अकॅडमिक्स वगैरेच राहिलं आहे. मी अवांतर एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये, स्पोर्ट्समध्ये किंवा बाकीही ॲडव्हान्स किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये स्कूलमध्ये असताना अजिबातही फोकस नव्हता. फक्त 9th-10th असताना मी NTSC सारख्या एक्झाम्स दिलेल्या आहेत, कारण म्हणजे माझे फ्रेंड्स वगैरे ते देत होते म्हणून इन्फ्लुएन्स होऊन मी त्या एक्झाम्स दिल्या आहेत. पण असं मी अचीवमेंट वगैरे ॲज सपोज 10th केलं नाही. म्हणजे तोपर्यंत तुझ्या हे डोक्यात काहीच नव्हतं. मला इव्हन IIT हा शब्द माझ्या फ्रेंड्समध्ये राहून, आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये राहून मला एकदम 8th, 9th, 10th मला माहीत पडलं. पण माझी तेवढी क्युरिओसिटी होती की मला जे पण काय करायचं ते टेक्नॉलॉजी रिलेटेड करायचं. अच्छा, आणि तेच तुझं स्वप्न आणि हेच माझं स्वप्न घेऊन अभ्यासाला सुरुवात केलीस. म्हणजे घरातून किंवा सराउंडिंग मधून तुला ही गोष्ट हळूहळू माहिती व्हायला लागली. हां, ही म्हणजे माझे स्कूलमधले फ्रेंड्स झाले, नंतर माझे रिलेटिव्ह, माझे मामा मामी झाले, सगळे आजी आजोबा झाले किंवा इंटरनेट, मोस्टली याच हिशोबाने मी स्वतः. आणि तुझं आणखी कॉंग्रॅच्युलेशन्स की तू 10th मध्ये सुद्धा तोमई स्कूलमधून मेरिट आलेली आहेस, स्कूल टॉपर आलेली आहेस. व्हेरी गुड. तर यामध्ये तुला हेल्प तुझ्या रिलेटिव्हजनी केली का JEEच्या एक्झामच्या अभ्यासामध्ये? मी कुठलीही माझ्या आयुष्यातलं जर कुठलाही क्षण असला तर माझ्या मागे एक वंडर वुमन माझ्या आईचा पाठिंबा आहे. मी आज ज्याही काही पोझिशनवर आहे जस्ट बिकॉज माझ्या आईने मला प्रत्येक गोष्टीसाठी पुशअप केलं आहे. जर मी 10th जर स्वतःला बघितलं तर मला इवन मॅथ्स जो हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंग एंट्रन्सेस एक्झाम जर तुम्हाला क्लिअर करायचं तर मला लिटरली फोबिया होता मॅथ्सचा की नाही मी मॅथ्स सोडून काहीतरी दुसरं करेन किंवा मी नीट वगैरे सारखे एक्झाम देईल जिथे मला मॅथ्सचं जास्त येणार नाही. पण पुढे काय होईल हे आपल्याला ॲक्च्युली स्टेप इंटू केलं की आपल्याला कळत नाही. तर म्हणून सगळ्यात मोठा जो डिसिजन होता तो माझ्या आईने माझ्यासाठी घेतला की मला PCM स्ट्रीम घ्यायला तिने सजेस्ट केलं. तुला तर मॅथ्सचा फोबिया सारखं झालं होतं, मग तू त्यावर कसं कव्हर केलं? ते कव्हर स्टार्टिंगला नाही झालं. स्टार्टिंगला मग माझा फक्त एवढा डिसिजन होता की मी ज्या अपकमिंग इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजीज असतात त्या मला खूप फॅसिनेट करतात.
सो मी फक्त एका मॅथ्सच्या फोबियामुळे मी ही स्ट्रीम सोडू इच्छित नव्हते, कारण मला फोबिया दूर कसा केला, म्हणजे प्रॅक्टिस केली स्टार्टिंगला जर 11th आणि 12th म्हणजे थ्रू आउट द जर्नी आणि आत्ताचा जर यशोमती बघाल तर जो माझा फेवरेट सब्जेक्ट आहे आउट ऑफ ऑल 3 फिजिक्स केमिस्ट्री जो मला स्वतःहून एकट्याला बसून करायला आवडतो तो म्हणजे मॅथ्स. मी स्टार्टिंगपासून 11thला जॉईन केलं तेव्हापासून आमच्या सरांनी त्यांची शिकवण्याची स्टाईल आमच्या मॅथ्सच्या सरांची इतकी फॅसिनेटिंग होती की मला मॅथ्समध्ये स्वतः इंटरेस्ट येत गेला आणि तो मधात थोडेसे अपडाऊन्स होत राहतात, मार्क्स कमी जास्त होतात. इवन जर लास्टमध्ये जर माझा स्कोअर असला, जरी माझं पर्सेंटाईल मॅथ्सचा मेन्समध्ये हायेस्ट होता तरी आपल्याला स्कोअर लहान दिसतो, कारण हे स्कोअर्स जे असतात ते रिलेटिव्स असतात मेन्स किंवा ॲडव्हान्समध्ये आणि पेपरचं डिफिकल्टी होतं. पण मॅथ्सची मी एवढी प्रॅक्टिस केली 11th आणि 12thमध्ये असताना की इव्हेंच्युअली मला त्यात स्वतः इंटरेस्ट येऊन गेला. आणि जर आता मला फर्दर करिअर पण जेव्हा मी माझे स्ट्रीम चूज केले तेव्हा मी मॅथ्स ॲज अ इंटरेस्ट म्हणून पण कुठेतरी बघते की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि इवन गायडन्स पण मला माझ्या सरांचं शेवटपर्यंत तसं राहत गेलं. सो माझं मॅथ्समध्ये इवन माझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये माझ्या मॅथ्सच्या अंकुश सरांचा खूप. मग प्रत्येक सब्जेक्ट मधलं पर्सेंटाईल काय काय होतं माझं प्रत्येक सब्जेक्टमध्ये जर मेन्स पर्सेंटाईल्स आम्हाला फक्त मेन्सचे येतात, ॲडव्हान्सचे येत नाही. ॲडव्हान्समध्ये फक्त स्कोअर असतात. तर मेन्समध्ये मला मॅथ्समध्ये 78 मार्क्स होते 100 आउट ऑफ, ज्याच्यात माझा हायेस्ट पर्सेंटाईल होता 99.85. आणि फिजिक्समध्ये मला लास्ट याच्यात 90 मार्क्स होते 100 आउट ऑफ, पण माझं पर्सेंटाईल 99.5 वरच अटकला, कारण ती रिलेटिव्ह ग्रेडिंग असते. मला जास्त तर मग बाकीच्यांना पण जास्तच होते. आणि केमिस्ट्रीमध्ये मला सेम ज्याचा जो फायनल पेपर आहे त्यात 78 मार्क्स होते 100 आउट ऑफ, तर त्यात माझं 99.6 पर्सेंटाईल आहे. अच्छा, मग हा सगळा अभ्यास तू कशा पद्धतीने मॅनेज केला, म्हणजे दिवसाला कसं केलं किंवा मंथली तुझं प्लॅनिंग होतं का, वीकली होतं का? स्टार्टिंगला जेव्हा मी इन्स्टिट्यूट जॉईन केलं तर पॅन्डेमिक पण आमचे सगळे ऑनलाईन क्लासेस स्टार्ट झाले. तर आमच्याकडे एक असं पॅटर्न आहे की श्री चैतन्यमध्ये की तुम्हाला पूर्ण वर्षभराचं शेड्यूल दिलं जातं, जिथे वीक टू वीक प्लॅन्स असतात. म्हणजे पर्टिक्युलर वीकमध्ये सब टॉपिक्स काहीतरी प्लॅन दिलेले आहे. इवन त्यांचा डेली शेड्यूल पण येतो. आणि नंतर ॲट द एंड ऑफ द वीक तुमची वीकली टेस्ट राहते. आमची सॅटर्डेला मेन्सची टेस्ट आणि संडेला ॲडव्हान्सची टेस्ट अशी आमची टेस्ट राहायची. आम्ही मोस्टली तो टेस्ट ओरिएंटेड स्टडी करत गेलो आणि अकॉर्डिंगली मग आम्ही पूर्ण सिलेबस आमचा कम्प्लीट केला. मग हा एवढा मोठा सिलेबस असतो, मग तू तुझ्यासाठी पर्सनली तू कसा डिवाइड केला? माझ्यासाठी पर्सनली जर मी खूप वेगळा प्लॅन जर घेऊन चालले असते तर ते मॅनेजेबल नव्हतं, कारण आमच्या क्लासेसचं टायमिंग हेक्टिक आहे. आम्हाला मॉर्निंग 8 to 5 क्लासेस असतात, मधात स्टडी आवर्स राहतात काही, पण जसं इन्स्टिट्यूटकडून म्हणजे जोपर्यंत माझं सिलेबस कव्हर झाला तोपर्यंत तरी मी इन्स्टिट्यूटचा जो डे वाईज प्लॅन होता, वीकली प्लॅन होता तो फॉलो केला. आणि मग हे चॅप्टर्स जे होते ते कसे प्लॅन केले, म्हणजे कोणता चॅप्टर किती दिवसांसाठी वगैरे असं काही प्लॅन केलं? असं का, म्हणजे स्टार्टिंगला कुठला पण चॅप्टर स्टडी करायचं 3 स्टेजेसमध्ये असतात. पहिले की तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल की चॅप्टर पहिल्यांदा बघताय, तो स्टडी करतात एकदम बेसिकपासून, आणि नंतर एक रिव्हिजन घ्यावं लागते जे पूर्ण आपण सिलेबस झाल्यानंतर घेतो. आणि नंतर मग एक्झाम पिरियडमध्ये असं मदत बोर्ड्स वगैरे येतं, तर मग थोडंसं लिंक थोडी शिफ्ट होते आपली बोर्ड्स ओरिएंटेड. नंतर लास्ट एकदा पेपर ॲनालाइज करून जर काही मिस्टेक्स आपल्याला त्या चॅप्टरमध्ये वीक पॉईंट्स लूपहोल्स आढळले तर मग आपल्याला त्याच्यावर वर्कआउट करावं लागतं. चॅप्टर्स कसे खूप मोठे मोठे असतात, मग एवढं सगळं किती दिवसांमध्ये म्हणजे एक चॅप्टर असेल तर तो ॲट अ टाइम बसून कव्हर करायचा 1 दिवसात 2 दिवसात, ह्या पद्धतीने तो प्रॅक्टिसनी येतो. जर एक चॅप्टर आहे जसा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ जो आम्हाला केमिस्ट्रीमध्ये होता, यात शिकवण्यासारखं काहीच नव्हतं, तो फक्त आम्हाला वाचायचा होता आणि लर्न करायचा होता आणि काही समजून घेण्याचं नॉर्मल गोष्टी. तर तो स्वतःहून जर मला करायचा होता तर मी जेव्हा पहिल्यांदा तो चॅप्टर वाचायला सुरुवात केली तर मी प्रॉपर स्वतः नोट्स मेकिंग करून स्वतः त्याला समजून घेऊन जवळपास मला 3 ते 4 दिवस लागले स्टार्टिंगला. पण मग नंतर मी त्याला, कारण तो चॅप्टर मेन्ससाठी इतका इम्पॉर्टंट आहे की एक क्वेश्चन तरी मेन्समध्ये त्या चॅप्टरमधून राहतोच. तर मग नंतर त्याला वाचून तो इतका रिवाईज करून मल्टिपल टाइम्स तो इतका इझी झाला की मी शेवटच्या दिवशी अर्ध्या तासात मी तो चॅप्टर स्टार्टिंग टू एंड ओव्हरऑल काय कव्हर केलं, काय इम्पॉर्टंट क्वेश्चन एरियाज हे करू शकतो. तर हे मोस्टली मल्टिपल टाइम रिव्हिजन केल्यानेच तुम्हाला ते तुम्ही मोठ्या टाइम स्पॅन आधी नसतो आणि नंतर मग ते खूप शॉर्ट टाइम स्पॅनमध्ये आपण कव्हर करू शकतो. हे झालं केमिस्ट्रीचं.
असं फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स असतात, हां. मग त्याचं कसा स्टडी केला? फिजिक्समध्ये आमचे जे स्टार्टिंगला फॅकल्टी होते, श्री चैतन्याचे सौरभ सर म्हणून आहे. तर त्यांनी आम्हाला स्टार्टिंगला तर ऑनलाईनच होतं, तर ऑनलाईन थ्रू त्यांनी आम्हाला तेच की रेग्युलर क्लासेस राहायचे, नाही झालं तर एक्स्ट्रा क्लासेस राहायचे. तर मग जेव्हा आपण शिकवतो तर आधी कॉन्सेप्ट आणि त्या कॉन्सेप्ट रिलेटेड इलस्ट्रेशन्स. तर मोस्टली त्यात आपल्याला कळतं की जेव्हा आपले टीचर आपल्याला इलस्ट्रेशन शिकवतात तर आपल्याला एक ओव्हरव्ह्यू येतो की ह्या चॅप्टरमधून एक्झामिनर आपल्या एक्झाममध्ये आपल्याला काय विचारू शकतो. नंतर ती एक स्टेप झाल्यावर आपल्याला एक ॲज अ सेट ऑफ प्रत्येक इन्स्टिट्यूटचं मटेरियल असतं. तर मग आज जर टॉपिक शिकला तर त्या टॉपिक रिलेटेड ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, हे रेग्युलर हॅबिट. नंतर ओव्हरऑल चॅप्टर कवर झाल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करणे, जसं खूप प्रिव्हियस इयर्स बुक होतं तर एक्झॅक्टली आपल्याला कळतं की हां आपण प्रत्येक टॉपिक जो एक्झाम ओरिएंटेड इम्पॉर्टंट आहे तर ते आपण कवर झाले आहेत की नाही. ते हे मोस्टली आपल्याला आयडिया मेन्सच्या आणि ॲडव्हान्सच्या दोघांच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चननीच येते. आणि मग नंतर फिजिक्स म्हटलं तर हाय लेवल बुक्स असतात, जसं एरोडोफ झाले, ऑलिम्पियाड फिजिक्स झाले. तर हे ॲज अ स्टुडंट म्हणून ह्या हाय लेवल बुक्स आहेत. ॲज अ स्टुडंट म्हणून जर तुम्ही घेऊन बसले तर सॉल्व्ह करणं खूप इझी नाही आहे आणि टाईम कन्झ्युमिंग खूप आहे. आपल्याला म्हणजे रिव्हिजन शेड्यूलमध्ये इतका टाईम नसतो की हां तुम्ही ते घेऊन बसाल, कारण 3 सब्जेक्ट तिन्ही मॅनेज करावे लागतात. सो त्या टाईमला त्यांनी आम्हाला क्वेश्चन सेग्रिगेट करून म्हणजे स्वतः त्यांनी आमच्याकडून क्वेश्चन्स करून घेतले. काही सिलेक्टेड क्वेश्चन जे त्यांना आवडले त्यांच्या एक्सपिरियन्स थ्रू त्यांनी आम्हाला करून घेतले. तर त्यामुळे फिजिक्स माझा एकदम स्ट्रॉंग झाला होता आणि फिजिक्स असा एक सब्जेक्ट होता मेन्समध्ये किंवा ॲडव्हान्समध्ये की ज्यांनी माझा स्कोअर बूस्ट केला. मला दोन्ही एक्झाम्समध्ये सगळ्यात जास्त मार्क्स फिजिक्समुळे मिळते आणि त्यांनी रँक बूस्ट माझा फिजिक्समुळे झाला. कारण जनरली असं पाहिलं जातं, म्हणजे पर्सनली माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जे काही टॉपर्स आलेले आहेत, मग तो AR फर्स्ट जरी असला तरी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये असं आलं आहे की सायमल्टेनियसली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये फिजिक्सला मार्क्स जरा कमी असतात. नाही, उलट जर तुम्ही इंजिनिअरिंग एंट्रन्सेस बघितल्या तर ऑलमोस्ट जे टॉपर्स असतात त्यांचा फिजिक्समध्ये ऑलमोस्ट आउट ऑफ स्कोर येतो. कारण एक तर इंटरेस्ट असतो. मी ही स्ट्रीम चूज केली कारण मला फिजिक्समध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे स्ट्रीम चूज करायच्या आधी, त्याच्यानंतर मग आपल्याला आत गेल्यानंतर ॲक्च्युली कळतं की हा पुढचा अभ्यास काय आहे. 10वीत राहून तुम्ही 11वी 12वी किंवा तुमचं ग्रॅज्युएशनची जी स्टडी आहे हे तुम्ही एक्झॅक्टली कोणाच्या सांगण्यावरून का कुठे बघून तुम्ही जज नाही करू शकत. ॲक्च्युली आपल्याला त्याच्यात उतरावं लागेल जेव्हा आपल्याला ते कळेल. पण फिजिक्स असं आहे की इंटरेस्ट खूप आपला तो डेव्हलप कसा केला? तो डेव्हलप एक तर टीचर्सकडून की हां टीचर्सनी सपोर्ट केला, आम्हाला त्याच्यात उतरवलं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जी JEE मेन्स किंवा कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट इज प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. तुम्ही जितके जास्त प्रॉब्लेम्स क्वांटिटीवर नाही पण जितके व्हेरायटीचे प्रॉब्लेम्स तुम्ही जास्त सॉल्व्ह कराल तर तुम्हाला स्वतः त्यात आवड यायला निर्माण सुरुवात होते. मग आता कोचिंगमध्ये हे सगळं घेतलंच जातं, पण मग पर्सनली म्हणून तू काय केलंस? कारण कॉम्पिटिशन खूप असते, मग ह्यांच्यापेक्षा मला पुढे गेलं पाहिजे, हे पण माझ्या कोचिंगचे आहेत, मग त्यासाठी पर्सनली तू काय एफर्ट घेतले? पर्सनली मी अशा एफर्ट्स घेतले की मला स्टार्टिंगपासून माझं गोल क्लिअर होतं की मला कुठला ब्रांच हवी आहे आणि मला कुठली इन्स्टिट्यूट हवं आहे. तर मी त्याच्या अकॉर्डिंगली मला माहिती होतं की मला किती स्कोअर हवा आहे आणि त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे. ते तेवढं कळण्यात थोडा वेळ होतोच. म्हणजे एक्झामसाठी जसं 1-2 महिने राहिले होते, तर मग मी तेवढं माझं फोकस असं ओरिएंट केलं की जे JEE ॲडव्हान्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याला मी इतक्या परफेक्टली करून गेले होते की जर सिमिलर कॉन्सेप्ट जर रिपीट झाला, कारण क्वेश्चन्स नवीन नवीन येतात, कॉन्सेप्ट चेंज होत नाही. तर मग मी त्याच्यावरच मल्टिपल गोष्ट करत गेले. नंतर फिजिक्स म्हटलं तर यूट्यूबवर एक चॅनल पण आहे फिजिक्स सर JEE म्हणून, तर मी त्यांचं चॅनल हे करत. त्यांनी प्रत्येक कॉन्सेप्ट ॲडव्हान्स ओरिएंटेड JEEचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि इरोडोफ आणि ऑलिम्पियाडचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे कॉन्सेप्ट खूप डिटेल्डमध्ये आणि खूप अमेझिंग वेनी त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. तर त्यांनी आणखी मी फिजिक्स माझं शार्प केलं. आज ज्या वेळेला मी तुझा इंटरव्ह्यू घेते आहे, आता तर तुझी ॲडमिशन पण झालेली आहे, तर त्याविषयी सविस्तर सांग ना. कुठे झाली ॲडमिशन, काय कसं? माझी आता सध्या मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला ॲडमिशन घेतली आहे IIT बॉम्बे. आणि ती कशा थ्रू म्हणजे कसं काय झालं तिथे? हा जो JEEचा पूर्ण
फेज असतो. तर आधी तर एक्झाम फेज असतो जो खूप क्रुशियल असतो. जेई मेन्स आणि ॲडव्हान्स जवळपास आम्ही जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्याचे एक्झाम चालले. 28 ऑगस्टला आमची एक्झाम होती. नंतर 11 सप्टेंबरला आमचा रिझल्ट आला आणि 12 सप्टेंबरपासून एक प्लॅटफॉर्म आहे जोसा म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे जे MHRDच्या अंडर येतं. हे सगळं काउन्सिलिंग प्रोसिजर हँडल करतं. जे IITs, NITs आणि काही GFTIs आणि IIST शिरपूर वगैरे हे ऑल ओव्हर इंडिया जे इन्स्टिट्यूट्स होतात त्यांच्या ॲडमिशन्स ज्याच्यासाठी आपल्याला जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्स क्वालिफाय करावं लागतं. तर हे एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे टू गेट ॲडमिशन इन टू जोसा. तर हे काउन्सिलिंग थ्रू मी ॲडमिशन तिथे घेते. आणखी एक विचारायचं होतं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स याच्यासाठी चांगली बुक्स कोणती आहे जी मुलांनी सपोज आता 8, 9, 10th आहेत किंवा 11thला गेलेली आहेत, 11th किंवा 12th या सगळ्यांना मिळून अशी कुठली चांगली बुक्स आहेत? जर आपण जेईसाठी प्रिपेअर करतो तर मोस्टली आज सगळेजण एक तर ऑनलाईन नाही तर ऑफलाईन इन्स्टिट्यूट तर जॉईन करतात आणि इन्स्टिट्यूट जॉईन केल्यावर आपल्याला मटेरियल मिळतं. या व्यतिरिक्त NCERT वगैरे काही असतं का? जर मी सब्जेक्ट वाईज हे केलं तर फर्स्ट ऑफ ऑल मॅथ्स घेतलं तर मॅथ्समध्ये जो कोचिंग मटेरियल असेल तो तुम्हाला हेल्प करेल तुमचं जेव्हा डेली शेड्यूल सुरू आहे, म्हणजे पोर्शन कम्प्लीट करतात क्लासमध्ये सिलेबस कम्प्लीट करतोय तेव्हा. तर त्यावेळेस एक इम्पॉर्टंट गोष्ट करायची की आपलं मटेरियल जर युजफुल वेनी आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर सॉल्व्ह करताना असे काही क्वेश्चन्स असतात की जे वेगळे असतात, ज्याला वेगळी ऑब्झर्वेशन स्किल लागते. मॅथ्समध्ये ऑब्झर्वेशन स्किल हा खूप मोठा एक पॉईंट आहे की तुम्ही फक्त सॉल्व्ह करून तुम्हाला एक ऑब्झर्व करावं लागेल पर्टिक्युलर गोष्ट, तेव्हा तुम्हाला आन्सर मिळेल. तर असे जेव्हा क्वेश्चन मिळतात तेव्हा तिथे राऊंड करून घ्यायचे. तर असं तुम्ही तुमच्या कोचिंग मटेरियलला यूज करू शकतात. अवांतर काही असे बुक्स असतात, जसं सेंगेज पब्लिकेशनची बुक होती माझ्याकडे, पण मी ती याच्यासाठी घेतलेला तो सेट की स्टार्टिंगला माझ्याकडे मटेरियल नव्हतं कारण पॅन्डेमिक वगैरे आणि आमचे बुक्स पुण्याला होते. तर म्हणून मी ती सेंगेजचा सेट घेतलेला आणि जेव्हा पण मला काही अल्जेब्राचे काही टॉपिक्स होते, सिक्वेन्शियल सिरीज वगैरे, ते त्यात फार डिटेलमध्ये दिले आहेत. तर मग मी तेव्हा त्या जे बुक्स आहेत ते रेफर केले. हे रेफर केलेले बुक तुला इन्स्टिट्यूटने दिले? नाही, हे मी स्वतः घेतले होते. हे आम्हाला टीचरनी सजेस्ट केलं म्हणून मी स्वतः घेतले. नंतर मॅथ्समध्ये जर ॲडव्हान्स लेवल मॅथमॅटिक्स असेल तर एक ब्लॅक बुक आहे बाय विकास गुप्ता. आणि बाकी नंतर अवांतर बुक्स म्हटलं तर SL लोणी वगैरे हा कोऑर्डिनेट जॉमेट्रीसाठी चांगल्या बुक्स आहेत. बट मोस्टली जर तुम्हाला शार्पन करायचं असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज युअर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशन स्किल्स, तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, स्पेसिफिकली जेई ॲडव्हान्सचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते खूप शार्पन करतात. सो त्या बुक्स खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे एक दिशा पब्लिकेशनची जेई ॲडव्हान्सची बुक होती ज्यात 2006 ते 2021 पर्यंतचे सगळे पेपर्स होते. ते मी लास्ट महिन्यात मी फक्त तीच बुक केली असणार. आणि जेव्हा माझं सिलेबस सुरू होतं तेव्हा अरिहंतचे बुक्स मिळतात ज्याच्यात चॅप्टर वाईज असतात. तर जे 2019चं व्हर्जन आहे त्यात टॉपिक वाईज सेग्रिगेटेड आहे. तर मला ते डेली यूजसाठी फार कन्व्हिनियंट पडलं. नंतर फिजिक्ससाठी पण माझ्याकडे मी ॲज अ रेफरन्स बुक्स एंगेज घेतली होती, म्हणजे कोचिंग मटेरियल सोडलं तर. आणि नंतर मग काही हाय लेवल बुक्स असतात जसं एरोडव झालं, ऑलिम्पियाड झालं, ते तर मग तुम्हाला स्वतःहून नाही की टीचर्सच्या हेल्पनी मग तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आणि केमिस्ट्रीमध्ये झालं तर नंतर कोचिंग मटेरियल प्लस ऑर्गॅनिकसाठी MS चव्हाण, फिजिकल केमिस्ट्रीसाठी नरेंद्र अवस्थी आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी VK जयस्वाल. ह्या हाय लेवल जातात बट प्रॅक्टिससाठी ओव्हरऑल चांगल्या बुक्स आहेत. मग हे एवढ्या सगळ्या बुक्स आणि कोचिंगला दिलेला वेळ, मग ह्या बुक्स वाचायला किंवा याचा स्टडी करायला तू वेळ कसा मॅनेज करत होती दिवसात? आधी जे पण कोचिंगचं होमवर्क राहायचं की मटेरियलमधून पर्टिक्युलर आम्हाला रोज की सेट ऑफ क्वेश्चन्स दिलेले राहायचे की हां आज हे कम्प्लीट करायचे पहिले. आणि जर त्यानंतर मला आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे पहिले प्रायोरिटी माझं हे राहायचं. आणि या नंतर जर मला टाईम भेटला तर मग मी जसं मंडेपासून मी माझं वीक स्टार्ट करते तर मग सॅटर्डे संडे मग मी तुझा तो मंडे टू एक पूर्ण वीक प्लॅनिंग राहायचं की मंडे टू जवळपास आमचं समजा वीकचं जे आम्हाला सिलेबस दिलाय तो आमचा थर्सडे फ्रायडेपर्यंत झालेला असायचा. आणि प्लस कोचिंगचं पण मी तेवढंच याच्यात माझं जे आमचे लेक्चर शीट्स असायचे, प्रॅक्टिस शीट असायच्या, कुठली तरी एक सॉल्व्ह करायचे. त्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते. आणि जर मला म्हणजे मोस्टली टाईम नाही मिळत हे झाल्यानंतर, पण जर मला टाइम भेटला तर मग मी असे रेफरन्स बुक्स रेफर करायचे. मग हे प्रश्न तू कसे टॅकल करायचीस? काही प्रश्न एकदमच हार्ड असतात, मग त्यावेळेला तू कसं मॅनेज करायची? स्टार्टिंगला तर तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि वेळ असतो आपल्याकडे कारण सिलेबस थोडा स्लोली नेतात, असं नाही की खूप रॅपिडली. बट
स्वतःला आधी आपल्याला स्ट्रगल करायला शिकावं लागेल. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल ही खूप मॅटर करतं, खूप इम्पॉर्टंट. आणि कुठला पण जर जेई मेन्स आणि जेई ॲडव्हान्स जर तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे याच्यासाठी जर ओरिएंटेड म्हणणार असणार तर मोस्ट इम्पॉर्टंट इज ऑब्झर्वेशन स्किल. तुम्हाला फक्त पेन चालवून तुमचा हात चालवून तुम्हाला ऑब्झर्वेशन म्हणजे आन्सर नाही, पहिले तर तुम्हाला तो क्वेश्चन ऑब्झर्व करावं लागेल, ॲनालाइज करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग जो सॉल्विंग पार्ट आहे, तो कॅल्क्युलेशन पार्ट आहे तो पुढचा. तर हे विथ प्रॅक्टिसच येतं. आणि जर नाही आलं तर काहीच हरकत नाही. म्हणजे काही मुलं असतात की ज्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला भीती वाटते, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कोणाचे, पण ती एक फेज आहे. जर नाही आलं तर सोल्युशन बघा, टीचर्सला विचारा काय वे असला पाहिजे. सोल्युशन बघितल्यापेक्षा जर तुम्ही स्टार्टिंगला तुमच्या टीचरकडे गेले आणि त्यांना विचारलं की एक्झॅक्टली काय वे आहे हा सॉल्व्ह करण्याचा, तर मग ते छान पद्धतीने सांगू शकतात. तर मग एक्झामच्या वेळेला नेमकी तुझी प्रिपरेशन कशी होती? एक्झामच्या वेळेला जर जेईची गोष्ट केली तर ऑलमोस्ट 3 महिने असतात की जे त्यात तुम्ही एक्झाम देत असता. जर जूनमध्ये मेन्सची पहिली फेज झाली होती, जुलैमध्ये दुसरी फेज आणि ऑगस्टमध्ये आमचं ॲडव्हान्स झाली होती. तर मी माझ्या मामाकडेच होती, मामांकडे त्यांच्या घरी राहायची. आणि एक असं एकदम त्यांनीच मला असं सगळं काम एन्व्हायरमेंट करून दिलं होतं आणि एकदम फोकस्ड की हां सकाळपासून किंवा एक तर मी असं नव्हतं माझं की सकाळपासून रात्रीपर्यंत एक प्रॉपर प्लॅन असायचा माझा आदल्या दिवशीच करून ठेवलेला की मी खायची केव्हा असं सविस्तर. मोस्टली एक्झामच्या टाइमला असं होतं की केमिस्ट्रीचा जो आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं किंवा ऑर्गॅनिक झालं, हे माझं मी मॉर्निंग रूट टाईमलाच म्हणजे आम्हाला इन्स्टिट्यूटमध्येच सवय लावली होती की 5:30 वाजता उठून इनऑर्गॅनिक रिवाईज करायचं. तर मोस्टली मॉर्निंग टाइम मी केमिस्ट्रीला द्यायची. मग रिवाईज करायचं तर मग पहिल्या चॅप्टर पासून अगदी शेवटपर्यंत असं कव्हर करत न्यायचं का? नाही, म्हणजे असं बसून एकदम नाही होत, कारण तिन्ही सब्जेक्ट मॅनेज करावं लागतं. की प्रत्येक डेला आपलं ठरलंय की हा अदर प्रायोरिटीवर हा चॅप्टर आहे, कुठला चॅप्टर कधी रिवाईज करायचा हे आपल्याला सिच्युएशनवरच ठरेल. जसं सिलेबस झालाय तर तुमची प्रायोरिटी राहील की हा जे माझे सिलेबस खूप बॅकलॉग राहिले ते कम्प्लीट करायचं. नंतर जसं आपण मॉक टेस्ट द्यायला लागतो तर तेव्हा तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली माझा कुठल्या चॅप्टरमध्ये कुठला टॉपिक राहिला. तर पहिले तर ते जे लूप होल्स आहे, प्रायोरिटीज आहे त्या कम्प्लीट करा. आणि मग नंतर नेक्स्ट स्टेप असते की मग की ओव्हरऑल तुम्ही मल्टिपल टाइम्स त्याच गोष्टीवर रिवाईज करायचे जेव्हा तुम्हाला परफेक्शन अचीव्ह होते. म्हणजे जेव्हा माझा स्कोअर 250 क्रॉस झाला होता मे ऑनवर्ड्स 300 आउट ऑफ की तर मी ही माझा गोल आहे की मी सेफर साईड आहे, मला कुठल्या पण NITs मध्ये कुठली पण चांगली ब्रांच मिळू शकते. माझ्यासाठी सगळे NITs ओपन होतात. तर मग त्यानंतर एकच ऑप्शन असतं की 250 क्रॉस झाल्यावर की आता मला सगळं रिवाईज करायचंय. तर मग तुम्ही एकच गोष्ट मग मल्टिपल टाइम्स वापरून दिवसातून 3ही सब्जेक्ट घेता. माझं तर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, पण माझं तरी एक असं होतं की थोडंसं का होईना पण प्रत्येक सब्जेक्टला रोज टच करायचंच आहे. तर मी मोस्टली मॉर्निंग रूट टाईममध्ये माझं केमिस्ट्री सगळं झालेलं असायचं. नंतर मिड ऑफ द डे मध्ये मी मॅथ्स सॉल्विंग करायचे आणि रात्री मी फिजिक्स अटेंड करायचे. मग तुझं स्लीपिंग अवर्स किती होते? स्लीपिंग अवर्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी स्वतः ट्राय केलंय की मी कमी झोपेल, मी 3-4 तास झोपेल, मी 4-5 तास झोपेल, पण नाही होत. आपली बॉडी आणि माइंड इतकं एक्झॉस्ट होऊन जातं की तुम्ही ऑलमोस्ट लाईक मिनिमम 6 तास तरी झोपायला असावं. मग किती रात्रीपर्यंत करायची? जर ते डिपेंड्स, म्हणजे की कधी होतं ना की काही तुम्ही खूप एक्झॉस्ट होता कधी कधी, कारण मी हॉस्टेलमध्ये राहायचो मोस्टली. तर एक्झाम टाईमपर्यंत मी हॉस्टेलमध्ये होते. जेव्हा एक्झामचे 3 तेव्हा मी घरी होते. तर एक्झाम हॉस्टेलमध्ये कधी एक्झॉस्ट व्हायला होतं, कारण स्वतःचं सगळ्याला आपल्यालाच करावं लागतं सगळं. तर मग इनकेस जर मी 10 वाजता जर झोपली असेल तर मग मी सकाळी 4 वाजता उठेल, किंवा जर मी 12ला झोपली असेल तर मग मी 5-6 वाजेपर्यंत उठेल. तर असं मॅनेज होतं. बरं, कोचिंग बद्दल तुझं काय म्हणणं आहे? कोचिंग असणं आवश्यक आहे? कोचिंग असणं आवश्यक आहे असं नाही, पण आपल्याला खरंच माहित नाहीये की स्टार्टिंगला नाही कळत. मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या एक्झॅक्टली करेक्ट वेनी करायला हव्या ह्या एक्झामच्या 1-2 महिन्याआधी तेवढी मॅच्युरिटी लेवल आली. पण एक कोणीतरी असं मेंटर हवं की जे आपल्याला पर्टिक्युलर वेनी, करेक्ट वेनी, त्याच्या एक्सपिरियन्सनी आपल्याला गाईड करेल. सो तिथे कुठे कोचिंग वगैरे कोचिंग आवश्यक आहे. आवश्यक आहे, पण
आजकाल कोणी म्हणजे पॅन्डेमिकमुळे सगळे ऑनलाईन कोचिंगवर डायव्हर्ट झाले. मी कोचिंग नाही पण एक मेंटर आवश्यक आहे. मग ॲज अ तुम्ही ते कोचिंग पण घेऊ शकता. प्रॅक्टिस पेपर्स, पास्ट इयर पेपर्स तू हे सॉल्व्ह केलेलेच आहेत. मग हे Throughout the केव्हापासून year, सुरू केले? मी जर माझा पहिला टॉपिक जरी मी हे म्हटलं की आम्हाला पहिल्याच दिवशी पहिल्या टॉपिकपासूनच आमच्या टीचर्सनी सांगितले होते की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टन्स आहे. तर जसं जसं टाईम मिळेल मी अरिहंतची जी चॅप्टर वाईज बुक आहे ती फॉलो केली स्टार्टिंगला थ्रू आउट द प्रिपरेशन. नंतर मेन्सच्या जवळपास आम्ही जूनमध्ये आमची मेन्स होती. आधी आम्हाला एप्रिलचा टाइम टेबल आला होता आणि नंतर मग पोस्टपोन होऊन जूनमध्ये झाली होती. तर आम्ही मॉक टेस्ट जे फुल मॉक टेस्ट असतात ते आम्ही 1 जानेवारीपासून सुरू केलं. तर मी जवळपास मग जानेवारी टू जून फक्त मेन्स आणि फक्त मला ते जसं एप्रिलमध्ये ॲडव्हान्सचे काही पेपर सॉल्व्ह केले. आणि ऑगस्टमध्ये आमची ॲडव्हान्स होती. तर जुलै आणि ऑगस्ट मी फक्त ॲडव्हान्सवर फोकस केला. आणि जवळपास मी त्या 1 ते 1.5 महिन्यात 17 ते 18 फुल टेस्ट पेपर्स ॲडव्हान्सचे सॉल्व्ह केले असणार. आणि मेन्सचे तर खूप झाले. जवळपास 30 ते 40 पेपर्स झाले होते आमचे फुल टेस्ट पेपर्स. तर हे सगळे मॉक टेस्ट जे असतात ते खूप इम्पॉर्टन्स असतात. मग ह्या टेस्टमध्ये काही एरर्स तुझ्या येत असतील, मग त्या तू त्याची काय स्ट्रॅटेजी बनवली की ह्या एरर्स परत होऊ नयेत आपल्याकडून? टेस्ट देण्यामागचं उद्देशच हे असतं की आपल्याला कळतं की आपण कुठे कमी पडतोय. म्हणजे आपण ब्लंटली अभ्यास करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि एक्झामसाठी अभ्यास करणे ही वेगळी गोष्ट आहे. तर एक्झॅक्टली आपल्याला जर एरर्स करायचे असेल तर त्यासाठी टेस्ट देणं इम्पॉर्टंट आहे. आणि फक्त टेस्ट देणंच नाही पण ते टेस्ट झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करणं की आम्हाला एरर बुक नावाची एक सिस्टम दिली होती की हां एरर बुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की तुमचे काही काही चुका झाल्यात. जसं समजा एक चॅप्टर आहे जसं थर्मोडायनामिक्स एक चॅप्टर आहे. त्याच्यात जर मला जसे ग्राफ रिलेटेड क्वेश्चन आहे जर ते माझे चुकत असतील तर मग मी नंतर ते आधी कॉन्सेप्ट बघेल टोटली पूर्ण आणि मग ते प्रॅक्टिस करेल. तर असं एक एक करत करत आमचं जवळपास हे 40 पेपर्स मेन्सचे आणि 17 ते 18 पेपर्स ॲडव्हान्सचे असं सगळ्या पेपरमध्ये ओव्हरऑल सिलेबस माझा कम्प्लीट झालेला. आणि हे पेपर सॉल्व्ह करताना तू टाइम मॅनेजमेंट फॉलो करत होती का? पेपर सॉल्व्ह करताना सगळ्यात माझं असं राहायचं की आधी मी सगळ्यात आधी फिजिक्स सॉल्व्ह करायचे, नंतर केमिस्ट्री सॉल्व्ह करायचे आणि नंतर मॅथ्स. हे माझं सगळ्यात शेवटचं स्ट्रॅटेजी होतं. हे माझं स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येकासाठी काही चेंजेस असतात तर ते आपण 2 वर्षाच्या टाइम स्पॅनमध्ये एक्सपेरिमेंट करून आपल्याला काय परफेक्ट बसतं हे आपण डिसाईड करायचं. तर मी सगळे टाईप्स माझ्यासाठी टेस्ट केले होते की आधी केमिस्ट्री स्टार्ट करू, आधी मॅथ्स स्टार्ट करू, आधी फिजिक्स स्टार्ट करू. पण ही स्ट्रॅटेजी मग शेवटी माझ्यासाठी बेस्ट होती की हां मी आधी फिजिक्स लक्षात घेतलं स्वतः ते आपल्या स्वतः स्क्रुटिनाइज करू शकतो. म्हणजे आपण टेस्ट करायचं जर आपल्याला कुठली स्ट्रॅटेजी परफेक्ट येते. तर माझ्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मी फिजिक्स ऑलमोस्ट माझं 1 तास द्यायची पण माझं 50-55 मिनिटात फिजिक्स झालेलं असायचं. नंतर केमिस्ट्रीसाठी मी 40 मिनिट्स ऑलमोस्ट माझं होतं की मी 40 मिनिट्स डेडिकेट करणार. पण कधी लवकर व्हायचं कधी 5-10 मिनिटं व्हायची पण असं 5 मिनिटाच्यावर माझं एक्सटेंड नसतं झालं. आणि नंतर उरलेला सगळा टाईम मी मॅथ्सला द्यायचे. मग एवढं सगळं करत असताना तुला स्ट्रेस नक्कीच येत असावा, मग त्याला तू कशी मॅनेज करायची? म्हणजे म्युझिक किंवा स्लीपिंग असं काय करायचं? नाही म्युझिक वगैरे तर असं काहीच नव्हतं. मी हॉस्टेलमध्ये राहायचे, आमच्याकडे मोबाईल वगैरे काहीच राहत नव्हतं. पण म्हणजे कधी रिफ्रेशमेंट्स राहायचे नंतर चिल आउट डेज राहायचे. शॉर्ट टर्म ब्रेक्स घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कधी कधी फ्रस्ट्रेट झाले जर मी बोर्ड्सच्या आधी काही दिवसाआधी फ्रस्ट्रेट झाले तर मी हॉस्टेलमध्ये निघून मी माझ्या मामांकडे गेली जस्ट टू एन्जॉय. मग प्रत्येकाला ब्रेक्स इम्पॉर्टंट असतात. छोटे छोटे ब्रेक्स घेत राहा. नंतर मी तर फॉलो नाही केलं पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की हां की दिवसभरातून थोडंसं अर्धा 1 तास ब्रेक घेतलाय म्हणजे आपण फिरून येतोय, वॉक करतोय, काही स्पोर्ट्स खेळतोय. दिवसभरातून अर्धा तास 1 तास मोस्टली म्हणजे आम्ही 5 ते 6 आम्हाला ब्रेक असायचं इव्हनिंग ब्रेक स्नॅक्ससाठी. तर थोडं स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि मग वॉक केलं किंवा थोडं रिफ्रेश होऊन घेतलं तेवढ्या ह्याच्यात तो ट्रेस निघून जातो. किंवा मग आता आपल्याला एवढा आपला स्टडी सुरू आहे, मग आपल्याला पाहिजे ती रँक मिळाली नाही तर कसं? मग असा जर विचार आला तर आपल्याला स्ट्रेस साहजिकच आहे येतो. मग त्यावेळेला तू कसं करायचं? कारण म्हणजे हॉस्टेलला असताना एकटी असायची. ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण माझं स्वतःचं एम होतं की माझं मेन्स आणि ॲडव्हान्स दोन्ही याच्यात
अंडर 5 म्हणजे मी स्टार्टिंगला तर असंच म्हणायचे की नाही मला AIR 1च हवं आहे, मला AI सिंगल डिजिट रँक हवा आहे, डबल डिजिट रँक हवा आहे. पण नंतर मग स्टार्टिंग म्हणजे जर सगळं परफेक्टली गेलं तर ठीक आहे, पण चुका होतात. आपण माणसं आहे, आपण चुकतो, आपण कधी आपण आपलाच प्लॅन फॉलो करत नाही, असं खूपदा होतं. पण हे नॉर्मल आहे गोष्ट. तर त्यावेळेस आपण एवढंच लक्षात घ्यायचं की आपल्याला हवं काय. आपण JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स ह्या एंट्रन्स एक्झामिनेशन देत. हे UPSC सारखे नाही की ते आपल्याला कुठले डेझिग्नेशन देईल. आपल्याला कुठल्या पण इन्स्टिट्यूटमध्ये आपली डिझायर्ड ब्रँच हवी असायला आपल्याला एक्झॅक्टली काय रिक्वायरमेंट्स आहेत. तर आपली मग लास्ट टाइमला आपण असं स्टडी करायचा की आपल्याला ॲटलिस्ट तो कट ऑफ आपला क्लिअर झाला पाहिजे. आणि स्ट्रेस वगैरे ह्या नॉर्मल गोष्टी. जर स्ट्रेस होत असेल तर थोड्या वेळासाठी ब्रेक घ्यायचा, सगळं सोडून द्यायचं. आई वडिलांशी किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्स असतील, टीचर्स असतील, त्यांच्याशी बोला, सॉल्व करा, रिलॅक्स व्हा. नाहीतर काही थोडंसं मधात ब्रेक घेतला, TV वगैरे बघितलं, मूवीज वगैरे बघितलं तरी काही हरकत नाही. म्हणजे कुणाशी तरी बोलणं हे आपले important. विचार सांगणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि TV म्हटलंस तू तर सोशल मीडियापासून तू दूर होतीस का? काय तुझ्यात ऍप आमच्याकडे यूज करत हॉस्टेल होती? मी तर जवळपास मे पर्यंत मी पूर्ण हॉस्टेलमध्ये होते. आम्हाला हॉस्टेलमध्ये मोबाईल अलाउड नव्हते. तर सोशल मीडिया कट ऑफ. आणि आता 2 वर्षाची सवय आता पण मी तर सोशल मीडिया हा लाईफचा पार्ट नाहीच आहे. नाही, मग आजकाल मुलं काय करतात, एखादा टॉपिक नाही समजला की मग तो ऑनलाईन बघतात. मग अशा वेळेला तू काय केलंस की नाही इथे नाहीच समजत आहे किंवा इथे कन्फ्युजन होत आहे, मग हे दूर करण्यासाठी तर मग आहेत म्हणजे युट्यूब व्हिडिओज तुम्ही रेफर करू शकता. मग ते तुम्हाला तिथे अलाउ होतं का? हा, आम्हाला कम्प्युटर लॅब होती, आम्ही तोपर्यंत जाऊन तिथे बघायचो. बरं, यानंतर तुझं काय करण्याचं प्लॅन आहे? यानंतर सध्या तरी मी पहिलं वर्ष मला IIT मध्ये जाऊन एक IIT बॉम्बे सारखं इतकं वंडरफुल कॅम्पस आणि सगळी हॅपनिंग लाईफ तिथची एक सेमिस्टर तरी मी फक्त एक्सप्लोअर करणार आहे, स्वतःचं नेटवर्क वाढवणार आहे, कनेक्ट करणार आहे लोकांची. माझी पण इच्छा आहे की माझं पण एक यूट्यूब चॅनल असावं, माझं पण एक प्लॅटफॉर्म असावा की ज्याने मी माझं नेटवर्क वाढवू शकेल, जास्त लोकांची माझी ओळख होईल, जास्त लोकांपर्यंत मी माझे विचार, माझे जे टेक्नॉलॉजीविषयी किंवा जे पण आता रिसर्च वर्क होत आहे त्याच्याविषयी जे फॅसिनेशन आहे ते वाढवेल. आणि नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मी माझ्यासाठी अशी ब्रांच चूज केली आहे की हां मला जर उद्या रिसर्च करायचं आहे, रिसर्च ओरिएंटेड स्टडी करायची आहे, त्यासाठी पण मी जास्त ॲडव्हान्समेंट करू शकेन. किंवा जर मला इंटरेस्ट ऑन्टरप्रिनरशिपकडे किंवा स्टार्टअप्स वगैरे करायचं आहे याकडे पण मी डायव्हर्ट होऊ शकतो. आणखी मला स्वतःला असं नॅरो डाऊन नाही करायचं आहे सध्या तरी, पण हा खूप एक्सप्लोअर करायचा आणि खूप सगळं शिकायचं. व्हेरी गुड. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी यशोमतीचा हा यशस्वी प्रवास या ठिकाणी पाहिलेला आहे. बेस्ट ऑफ लक पुढच्या फ्युचरसाठी यशोमती तुला. थँक्यू. थँक्यू.